आज तुम्ही हे वचन नक्की बघा, परमेश्वर तुम्हाला नक्की आशीर्वादित करू शकेल. कारण आपल्या चॅनलवरती परमेश्वराचा वचन आपण रेग्युलर अपलोड करतो आणि परमेश्वराच्या वचनामध्ये सर्वात पवित्र कसं राहणे, देवाच्या वचनावरती विश्वास कसा ठेवायचा आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपली कशी हालअवस्था, या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल. त्यासाठी तुम्ही जर विश्वास करत असाल, तुम्ही जर विश्वासू असाल तर आपल्या चॅनल हा तुमच्यासाठी आहे. त्यासाठी स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. तर चला सुरू करूया. प्रेज द लॉर्ड. आज देवाचं वचन म्हणत आहे, स्तोत्रसंहिता 27 अध्याय आपल्याला म्हणत आहे, परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, आपण पहिलं वचन पाहिल्याप्रमाणे परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे, मी कोणाशी भीती बाळगू. परमेश्वर माझा जीवाचा दुर्ग आहे व मी कोणाशी भय धरू. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणत आहे की परमेश्वर जो शक्तिमान आहे, ज्या पृथ्वीचा निर्माण करता आहे, ज्याच्याकडे सर्व शक्ती आहे, जो कोणाला हरू शकत नाही, तो जो सर्वशक्तिमान आहे, असं देवाशी मी भक्ती करतो. तर मी कदाचित कोणाशी भीती बाळगू आणि कोण व्यक्ती मला देवापासून दूर नेईल. आणि मी त्या देवाची आराधना करतो, त्या देवाची भक्ती करतो. त्यामुळे मी कोणालाही घाबरणार नाही शिवाय देवा. कारण परमेश्वर जो आहे तर नाष्ट करणे किंवा वाचवणे हे त्याच्या हातामध्ये आहे. आणि परमेश्वर या पृथ्वीचा निर्माण करता आहे आणि परमेश्वर आपल्या जगाचा तारणारा आहे. आणि त्याच्यामुळे त्यावितर स्तोत्रामध्ये म्हणत आहे की मी त्या देवाची सेवा करतो, तो माझा तारण आहे, तो मला प्रत्येक संकटातून काढतो, तो मला प्रत्येक गोष्टीपासून, वाईटापासून मला सडवतो आणि मला आरोग्य देतो. हे देवाचं वचन म्हणतो. आणि माझ्याकडे कितीही लोक आले किंवा कितीही दुष्कर्म करणारे आले किंवा किंवा मला ठार मारण्यासाठी किंवा युद्ध करण्यासाठी कितीही लोक आले तरी मी भिणार नाही. कारण देवाची शक्ती माझ्याकडे आहे किंवा सर्वशक्तिवान परमेश्वर तो माझ्याजवळ आहे. प्रेज द लॉर्ड. कारण असा देव जो संपूर्ण पृथ्वीला तो नष्ट करू शकतो किंवा तो वाचवू शकतो. पण देवाच्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे जो वाईट करतो तो मरतो आणि परमेश्वर त्याचा नाश करतो. परंतु जो पश्चाताप करतो आणि जो चांगले कृत्य करतो तो त्याला वाचवतो. हे देवाचं वचन म्हणते प्रियांनो. आणि देवाचं वचन खरोखर आपल्या जीवनामध्ये कार्य करतं आणि परमेश्वराजवळ सर्व शक्ती आहे. आणि अशा देवाशी जी आपण भक्ती करत आहोत, आपण घाबरण्याची गरज नाही. कारण परमेश्वरावर विश्वास ठेवणे आणि त्याच्यानुसार आपले जीवन जगणे असे दुसरा पर्याय नाही आहे. कारण परमेश्वर सर्वशक्तिमान आहे आणि परमेश्वराजवळ सर्व शक्ती आहे. आणि प्रियांनो, असं जीवन जगायचं असेल आपल्याला, कोणाला न घाबरता आपल्या जीवनामध्ये चांगले कृत्य जर करायचे असेल तर परमेश्वराचा विश्वास करावा लागेल, देवाला स्वीकार करावा लागेल, आपल्या जीवनामध्ये देवाला स्थान द्यावं लागेल. आणि असं जे स्थान आपण देतो तसे नाही तर प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक आपल्या जीवनाच्या सर्वात महत्त्वाच्या क्षण, त्या क्षणामध्ये सुद्धा देवाला महत्त्व देणे खूप महत्त्वाचे आहे. आणि प्रियांनो, देवामध्ये शक्ती आहे. ते तुम्हाला वाचवू शकतो, तुमचे जीवन बदलू शकतो, तुम्हाला आरोग्य देऊ शकतो, तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो आणि परमेश्वर तुम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकतो. असं सामर्थ्य फक्त देवामध्येच आहे. त्यासाठी परमेश्वरचा विश्वास करा, याच्यावर आपलं जीवन जगा. मूर्तीपूजा करू नका, वाईटापासून दूर राहा आणि वाईट करू नका आणि सर्व काही ते वाईट नका करू. आणि आपल्या जीवनामध्ये चांगली कृत्य करा, जेणेकरून देवाला आवडेल असं जीवन जगा. हे देवाचं वचन म्हणते प्रियांनो. आणि आपण अशा प्रकारे जीवन जगलो तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच चांगले घडेल आणि परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल. आणि आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या प्रकारे आपण परमेश्वराचं वरदान बघू शकू. आणि हे जे वचन आपल्याला हे समजवतं की हे देवाचं वचन आहे, हे वचन आपल्याला हे समजवतं की देव सर्वशक्तिमान आहे, या पृथ्वीला बनवलं आहे आणि पूर्ण मनुष्याला त्याने निर्माण केलेलं आहे आपल्या स्वतःच्या गौरवासाठी आणि त्याची आराधना करण्यासाठी. प्रियांनो, येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर खूप मोठे कार्य करणार आहे. परमेश्वर पुन्हा येणार आहे आणि अशा दिवसामध्ये परमेश्वराचा तुम्ही धन्यवाद करा, पश्चाताप करा आणि प्रत्येक वेळेस आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला महत्त्व द्या. प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करा, दुःखासाठी प्रार्थना करा. तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट आले असेल तरी परमेश्वराला तुम्ही जागा देऊ, तुम्ही व्यवस्थित आपले जीवन जगा आणि परमेश्वराला जागा देऊनच आपले जीवन जगा प्रियांनो. आणि देवाचं वचन खूप सामर्थ्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थना करा. तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असेल, संकट येत असेल, तुम्ही प्रार्थना करा. जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करणार नाही तुमच्या जीवनामध्ये बदल होणार नाही. सर्वप्रथम स्वतःचा अंगीकार करा, देवाचं वचन वाचा आणि देवाचं वचन काय म्हणत आहे, पवित्रतेबद्दल काय म्हणत आहे हे सर्व तुम्ही लक्ष देऊन देवाकडे लक्ष द्या. आणि असं केल्यामुळे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो, त्याचे मुले होण्याचे अधिकार आपल्याला देतो आणि आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढतो. या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.